तुम्ही गरीब आहात तोपर्यंत तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही दारू पिऊन पडा शत्रू नाही, मटका खेळा शत्रू नाही, वाट लावा इस्टेटीची तुम्हाला शत्रू नाही, चांगलं वागलं तरच शत्रू आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही माल काढा खचाखच दारू प्या शत्रू नाही, जुगार माल घालून मोटरसायकल घ्या शत्रू उठले, अख्खी जमीन विका शत्रू नाही, गुंठा घ्या शत्रू. गावठी भाषे सांगा, हलकटाला शत्रू नसतात. दारू दळण विकून दारू पिणारी लोक आहेत. दळण विकून दळायला गेला दळणच विकलं, बायको पिठलं करून बसली आलाच नाही तरी त्याला लोक म्हणते काल तुम्ही गावात दिसले नाही. इतकं मार्केट आहे काय? आता परत ऐका, तुम्ही गरीब आहात तर शत्रू नाही या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? तुम्ही चांगले वागा तर शत्रू आहे. दुसरं वाक्य ऐका, शत्रू कधीच बाहेरचे नसतात. एक घरातले, दोन भावकीतले, तीन गावातले, चार पाहुणे रावळे. आणि तिसरं वाक्य, जी लोक आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. कधी ध्यानात ठेवायचं, त्याला 13वा अध्याय सांगतोय, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशे पण निर्वी जगा माझी. जी माणसं तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं तुमच्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. जन्माला आलेल्या जीवाला जी चिटकली, इथं झालं बरं का आपण सुरुवात, त्या जीवाला नाव नाहीये पण त्याला आपण चिटकली, तिचं नाव माया आहे. आणि हा सगळा तमाशा मायाचा आहे. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बहीण नाही, पांडुरंग सोडून आपलं कोणी नाही. तुमचं काय मत आहे बोला? तुम्ही काहीच बोला ना. हे बाकी मित्र सगळे लबाड, पांडुरंग आपला बाप, रुक्मिणी आपली आई, बाकीची टोळी भामटी. तुमचं काय मत आहे? आता पुढे सांग का झोंबल तुम्हाला, आपल्या पोऱ्याचा आपला सुद्धा काही संबंध नाही. काय संबंध? त्याचा भांग वेगळा, आपला भांग वेगळा, त्याचं राहणं वेगळं, आपलं राहणं वेगळं, त्याचं हसणं वेगळं, त्याचं कर्म वेगळं, त्याचं संचित वेगळं, त्याचं प्रारब्ध वेगळं, त्याचं क्रियामान वेगळं, त्याचं येणं वेगळं, त्याचं जाणं वेगळं. काय संबंध आहे आपल्या मुलाचा ना आपला? काय आपल्या बायकोचा ना आपला संबंध आहे? काय आपल्या पोराचा ना आपला संबंध आहे? फक्त गुंतलोय आपण त्या म्हातारीत. त्या म्हातारीचं नाव माया आणि तिनं हा तमाशा केलाय. आणि आई सगळे कशामुळे गेलं बोंबल? मायेमुळे. कोणत्या बाईने नवऱ्यासाठी उडी टाकली? कोणत्या प्रियसीनं प्रियकरासाठी फाशी घेतली? कोणत्या मित्रानं पोराला पाण्यात बुडून वाचवलंय? कोणाला वेळ आहे? काही लोक म्हणते आम्हाला समाजाची सेवा करायची, फुकाट. कोणाला वेळ आहे? वेळ कोण नाही? कोणाला वेळ आहे? वेळ नाही काय नाही. त्याचं उत्तर आहे का? उत्तराचा करंट लागलाय तुम्हाला. हा सगळा तमाशा फक्त त्या म्हातारीचा आहे. आणि त्या म्हातारीचं नाव बास फिट बसलं की आता लागला करंट तुम्हाला. माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोणी कोणाचा बाप नाही, भाऊ नाही, कोणाचा मानायचं काही काम नाही. तुम्हाला एक वाक्य सांगा, पांडुरंग आपला बाप, रुक्मिणी आपली आई, ज्ञानेश्वर महाराज आपला आई आणि तुकाराम महाराज आपला बाप. आता पुढे वाक्य झोंबल तुम्हाला. संतांची गरिबी सांगून कीर्तनकार श्रीमंत झाले. एवढा येड्याचा बाजार झालाय. मी पडतो फुटक्या तोंडाचा आणि मग माझे होते गोठाळे. मग मी आहेत लफडे निस्तरायला, जाय कोर्टात आणि ये घरी. नाही तर तुम्हाला सांगतो खुशाल महाराज एक वाक्य सांगतो, तळतळीनं बोलू नये. संतांइतकं ह्या जगात श्रीमंत कोणी झालाच नाही. अरे झालाही नाही, होणारही नाही. आमची महाराज मंडळी डायरेक्ट मध्ये तुकारामाला खायला नव्हतं.
तुकाराम महाराज राजे नव्हते, त्रैलोक्याचे राजे होते. आणि तुकाराम महाराजांची श्रीमंती तुम्हाला एका वाक्यात सांगा. अरे एका पंडितानं त्यांना ब्रह्म म्हणावं याच्यापेक्षा काय असावं. एका विद्वान पंडितानं एका वारकऱ्याला ब्रह्म म्हणावं आणि आपण तुकारामाला गरीब म्हणावा. तुमच्या डोक्यात घुसत आहे का? आजपासून संतांना गरिबी हा शब्द कधी लावायचा नाही. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. अरे ज्ञानोबा राजे नाहीत, ज्ञानियांचे राजे आहेत. तुकाराम महाराज जगद्गुरु आहेत, पण निवृत्तीनाथ विश्वगुरु आहे. तुकाराम महाराज जगद्गुरु आहे, पण निवृत्तीनाथ. आमची मंडळी तर डायरेक्ट येडेवाणी म्हणते. त्या सुदाम्याचा इतका खेळ केला ह्या लोकांनी, त्याला कपडेच नव्हते म्हणजे सुदाम्याला. सुदाम्या त्याच्या कपडे पोत गेली ही मंडळी. सुदाम्याला कपडे नव्हते. अरे त्याचा मित्र गोपाल कृष्ण होता आणि त्यांचे गुरु संदीपानी होते. मग कृष्णाने निदान सुदाम्याला पतसंस्थेत तरी कामाला लावलं असतं का नाही, का भीक मागायला लावली असती. तुम्ही एकच वाक्य नीट ऐका. सुदाम्या जोपर्यंत भगवान भेटत नाहीत तोपर्यंत आपण सगळे सुदामे आहेत. जेव्हा आपल्याला भगवंत भेटेल त्या दिवशी आपली नगरी सोन्याची होईल, ती नाही ही. आणि ही नगरी माझी माग सुद्धा लक्ष्मीला अनुग्रह घेतला, डोक्यावर हात ठेवला, मंत्र दिला आणि माझं शरीर सोन्याचं झालं. माझ्या नावाला यम कापायला लागला. नाम घेता माझे निवृत्तीनाथ भेटले, गहेनी प्रसादे निवृत्तीनाथ. आता उलट समजा, वशिष्ठ भेटले, रामाची नगरी सोन्याची झाली. संदीपानी भेटले, कृष्णाची नगरी सोन्याची झाली. तुकाराम महाराज भेटले, बहिणाबाईची नगरी सोन्याची झाली. तुकाराम महाराज भेटले, निळोबारायची नगरी सोन्याची झाली. निवृत्तीनाथ भेटले, ज्ञानोबाची नगरी सोन्याची झाली. जनार्दन स्वामी भेटले, एकनाथ महाराजांची नगरी सोन्याची झाली. आणि नामदेव महाराज भेटले, आपलं विसोबा खेचर भेटले, तर नामदेव महाराजांची नगरी सोन्याची झाली. याचं नाव सुदाम्या आहे. मग आता ते आपल्या म्हातारी आहे, त्या म्हातारीला आपल्याला मारलं पाहिजे तरच पुढे सरकायचं आहे. आणि त्या म्हातारीचं नाव बस फिट बसलं कीर्तन. आता माया नावाची म्हातारी मारायला आपण लगेच मारुतीला कीर्तनात आताच, पण ती म्हातारी कुठं राहती हेच माहित नाही. आता तिचं उत्तर आपल्याला 7व्या अध्यायात जावं लागेल. आणि 7वा अध्याय असं म्हणतो, पाहेपा शरीराचिया, पाहेपा शरीराचिया गावा. आपण सापडलो बरं का. आता कोण सापडायचे? गेलं बॉम्बाला. म्हातारी. म्हातारीचं नाव माया. माया नावाच्या म्हातारीचा पत्ता आपल्याला सापडला. काय? शरीर एक गाव आहे आणि त्या गावात माया नावाची म्हातारी आहे. सापडलं. हे काय? हे काय? गाव. याच्यात मन नावाचा पाटील आहे. मन नावाचा पाटील आहे. हृदय नावाची ग्रामपंचायत आहे. तिला 4 कप्पे हे तिथे सदस्य आहे. याच्यात हा गडी सरपंच आहे, हा उपसरपंच आहे. ऐकून ना ऐकलेवानी करतो. आणि ही बाकीची इथून वर 5 आणि इथून खाली 5 आहे. ही सदस्य बॉडी आहे. यांनी सही करायची, यांनी पळायचं. यावेळी सगळे सही करायची, यांनी पळायचं. याला पळायचं कसं? दुसऱ्या अध्यायातल्या वाव्या. स्पर्शाचे 2 गुण मऊ आणि कठीण, रूपाचे 2 गुण भ्यासूर आणि सुरेख, याचे 2 गुण सुगंध आणि दुर्गंध, याचे 2 गुण निंदा आणि स्तुती. ही सगळी ग्रामपंचायत बॉडी पळत असते. कशी पळते? 13वा अध्याय. हिरवा चारा बांबावे पशु. हिरवा चारा पाहिला का गाई जशी पळती तसे हे 10 पठ्ठे विषयाकडे पळतात. आणि माऊलीनं दुसऱ्या अध्यायात लिहून टाकलं, विषयाचे करी. विषया जर केलं, विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती.
आणि त्याला काही ठिकाणी उत्तर असं आहे, विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेविला, क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्फूर्ती लोपली, स्फूर्ती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशशी, राग द्वेष परी जाता, आली हातात इंद्रिये, स्वामित्व विषय वृत्ते, त्यास लाभे प्रसन्नता, प्रसन्नते पुढे सर्व, दुःखे जाती झडून या, प्रसन्नते बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे, आयुक्तास नसे बुद्धी, त्यामुळे भावना नसे, म्हणून नेमिळे शांती, शांती विन कसे सुख. आणि यालाच नाट उत्तर देतोय, मी तो अनाथ अपराधी कर्म हिनमती मंदमती तुझव्या ठेवले नाही कधी वादी उपनी माय बापा, अरे नाही ऐकले गायले गीत धरले सांडे नावडे पुराण बसले थंत केली बहुत परनिंदा, करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा, नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळीला पिंड करीत नाही, संत सेवा घडले दान पूजा लोकड मूर्तीचे असंख्य संघ घडले, अन्याय बहुता धर्म पाहून न कळत नाही बोलू आठवते, अरे आपापल्या घात करू शत्रू झालो मी दावेदारू, तू कृपेता सागरू उतरी पार तुका म्हणे. चला म्हातारी येते, ती सापडली आपल्याला, त्या म्हातारीला नाही नवरा, खाजवा डोकं आता, पण तिला पोर आहे 16 पोरांमध्ये तिला 10 पोर आहेत आणि 6 पोरी आहेत. ऐका पटापटा आता, 16च्या 16 ऐका म्हणजे पुढे जायला. एक म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, आणि शरीरामध्ये सगळ्यात घातक बोला पटकन काम, आणि पुन्हा त्याचं उत्तर एक यादी, रावणाला वाटलं झालं काम, चंद्राला डाग लागला काम, विष्णूला डाग लागला काम, शंकराला डाग लागला काम, ब्रह्मदेवाला डाग लागला काम, कामाचे निघाळे ब्रह्मकन्याशी धरू पाय. काम काम, मग शंकराला एवढ्या बायका करायची गरज काय? धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, तिला ब्रह्माचा मातेरा, ब्रह्माचा मातेरा, तिला ब्रह्माचा मातेरा, चंद्राची दारारा, इंद्र चंद्राची दारारा, इंद्र चंद्राची दारारा, इंद्र चंद्राची दारारा, देवीला विना देणे केवळ पंचानना, केवळ पंचानना, केवळ पंचानना. 16च्या 16 पोरं ऐकायचे एका मिनिटात. आता एक काम, आणि आज सगळी माणसं कोणी संपवली? परमार्थामध्ये सगळ्यात घातक तोच पठ्य आहे, काम काम. आणि काम संपत नाही तर भजन होत नाही. याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही काहीच बोला, तुम्हाला पटलं नाही का? पहिला पठ्य आहे काम, दुसरा पठ्य आहे क्रोध. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, कीर्तनात बसलेल्या माणसाला राग आखळा खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंदुरीकर भोकस, तू बघशील. इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही, पण ते 10 लाख खर्चायचे कवा? तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 2 मिनिटाचा राग आयुष्य संपू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग माणसाला देव बनू शकतो. देव. आणि हे दोघं जण इतके वाईट आहेत महाराज, यांच्यावर भाषण करून आणि व्याख्यानं करून जमणार नाही, यांना आकळावं लागेल. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. कालवण भाजी पाणी गरम असेल तर माणसं, चहा गरम असेल तर माणसं फुकून पेतात. महाराज जिवंत माणूस तोडला जातो. एखाद्याच्या डोक्यात दगड घातला जातो, तो माणूस दगडाने मारला जातो, आणि मेल्यानंतर ते प्रेत ठेचलं जातं. मुंडकं आवळून माणूस मारला जातो, फाशी घेत मारला जातो. आणि हे दोघंच करू शकतात, काम आणि क्रोध. महाराज मुंडकं पिरगाळून माणूस मारला जातो, जाळून मारला जातो, मुंडकं दाबून मारला जातो. ओव्या सांगू तुम्हाला, पाणी नाही पण बुडवतोय, अग्नी नाही पण जाळतोय, दोरे नाही पण बांधतोय, शस्त्र नाही पण कापतोय. जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, दोरे विण बांधिती, शिखले विण रोविती, पाशके विण गोविती. काय
आणि राग आकळा. आणि आजकाल प्रत्येकाला माणसं पिकलीत महाराज. सीताफळ पाहिलं ना तुम्ही? सीताफळ नुसतं दाबलं ना त्याच्यात गुस्सात आहे. तशी माणसं आता नुसती पिकलीत. आता एखाद्या जर म्हणलं टाळ नीट वाजव, हा पहा टाळ, तुम्ही संपला विषय. मी पुन्हा देवळाकडे दिसलो ना, माझ्या बापात सुद्धा नाही. दिंडी त्या एखाद्याला म्हणलं ना ही चाल नंतर म्हण, दिंडीच दुसरी. डायरेक्ट सेपरेट टेम्पो, सेपरेट भोंग, चला निघाली दिंडी. थोडं माणसाला खटाकलं का माणसानं वेगळा फडका आणलाच. मग ही बिगर माळकरी माणसं दिंड्यांमध्ये वाढल्यामुळे दिंड्या फुटल्या महाराज. बिगर माळकरी माणूस दिंडीत आला का तो दिंडीचा बोंग्या करणारच. ही बिगर माळकरी जी माणसं आहे ना महाराज, ही किती जरी धार्मिक झाली मोसमला काम दाखवणार नाही. त्यांनी पार कोणीकडे गण लावू द्या, काही होऊ द्या, ते रसा पाहिल्यावर जी बाहेर काढणारच. असं चालत नाही. महाराजांनी एक प्रमाण लिहिलंय तुकोबरायाने. गावातली खंडोबाची मूर्ती चोरीला गेली आणि यात्रा आली, खंडोबाच नाही. मग गावात एकानं डोकं लावलं, कुत्र्याला सजवा. कुत्रा ब्युटी पार्लरला नेला, त्याच्या मिश्या काळ्या काढ्या, त्याला रथात बसवलं आणि डीजे लावून खंडोबा मिरवायला निघाला. आणि कुत्र्याने रथातून खाली डोकून पाहिलं, 2-3 भाऊबंद दिसले. तो म्हणला आपली टोळी खाली ना आपण वर उडी टाकून दिली. महाराजांची भाषा आहे, श्वान शिबकी बैसविले त्याचे भुंकणे राहिले. काय महाराजांची भाषा. महाराज म्हणले कुत्र्याला रथात बसवलं पण त्यानं उडीच टाकून दिली. का? श्वान शिबकी बैसविले त्यांचे भुकणे राहीन. वा वा, महाराजांची भाषा आहे ती. हो. पुन्हा त्याला एक अभंग इतका सुंदर आहे. गाढवाला फेऱ्यान लवली लावलं, सेंट मिंट मारला आणि गुलाबजामुनचं ताट दिलं त्याला, काजू बदाम पिस्ते बिस्ते, आणि सांगितलं वळवळ करायची नाही, निवांत खायचं. गाढवानं एका लातात सगळं ताटाळून दिलं. महाराजांनी अभंग लिहिला, मुक्त फळहार खराशी घातला, कस्तुरी सुकराला चोजविली. वा वा. मग गाढवाला गुलाबजामू ताटात दिले, ते खाऊ शकत नाही. आणि डुकराला तुम्ही ब्युटी पार्लरला न्या, कोणताही सेंट मारा, मुक्त फळहार खराशी घातला, कस्तुरी सुकराला चोजविली, वेद परायण बधिरा सांगे ज्ञान, तयाची ते खून काय जाणे. काय अभंग आहे. कधी गेलं उचका, आपण काल उचकतोय. आपला ना अभंगांचा आता जवळजवळ सबंध राहिलंच नाही. आता हे बिचारे लहाने पोर आहेत. हा पट्टा आहे ना महाराज, हा मलंग गडाचा पट्टा आहे. हा वारकरी संप्रदायाच्या मूळ पीठाचा पट्टा आहे. कारण वारकरी संप्रदायाचं मूळ पीठ काय? आदिनाथ गुरु, मच्छिंद्रतयाचा. मग हा पट्टा कोणाचा आहे? मच्छिंद्रनाथाच आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचं मूळच या भागात आहे. आणि त्याच्यामुळे एवढी लहान आहे. नाही तर आता हे संस्था काढणारे शिक्षक आहेत ना, यांनी नुसती पोरं गोळा केलेत. यांना 12वा आणि 15वा शिकू नका. ज्याची संस्था असेल त्याच्याकडे पोरं शिकायला देईल. 12वा आणि 15वा अध्याय शिकू नका, राहू द्या. तो पहिला यांना हरिपाठ शिकवा. ते हरिपाठ, आणि ते काय करतात पहिल्या तडाक्यात मन 12वा पण 15वा. ते काढतं 2-4 दिवस कळ काढतं. 12वाही तूच म्हण, 15वाही तूच म्हण. आरती तुझ्या बायकोला करायला माही पीटी दे. आता आमचे 30 वर्ष त्याच्यात गेले महाराज. आता माझ्या तोंडातले वाक्य जरी रागाचे असले तरी ते अनुभवाचे आहेत. माझ्या तोंडातलं प्रत्येक वाक्य आता 30 वर्षाचा अनुभव आहे भाऊ. आणि इंदुरीकरचा बाटा करून दिलाय लोकांनी. का इंदुरीकर लय पैसे घेतो बा. मग नंतरची मला तुडून पुढे गेली, मी तसाच राहिलो. मग नंतर बाबा झाले 51-71 व गेले, मी अजून वड्यालाच खेकडं धरतोय. आणि बोबाटा दिला इंदुरीकरचा करून, माल छापला दुसऱ्याने. आता मला हा पट्टा 30 वर्षापासून ओळखतो, आज नाही. खरंय का कोण आहे? आपली कधी पैशाची तक्रार कोणी सांगावा?
नाही, पण बुवा भाटा इंद्रिकडले पैसे घेतो आणि हेमा नंतर आले लुटून गेले. मला येळभर तेवढे होईना, त्यांना एकाला वाटत. काय झालंय, खऱ्याची मेली आई, पण माना नाही तर नका मानू महाराज. आमच्या थोडे खऱ्या बोलण्याने निदान 50% धर्म जाग्यावर आहे. आणि आपल्याला माणसं वाचवायचेच नाही, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. हा सत्ता नाहीये. हा खासदार साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी, वारिंगे महाराज, ते शास्त्री महाराज, या परिसरातल्या लोकांनी केला. हा सत्ता नाहीये, हे धर्माचं काम आहे. टोळ्यालाही झाल्या, गटलाही झाली, फडलही झाली. त्यामुळे कोणी कोणचं जुमानीत नाही. तो मा गुरु नाही म्हणून मी त्याच्या कीर्तनाला टाळ घेत नाही. आमच्या गुरुनी सांगितलं ना, आमचे गुरु म्हणले त्याच्या कीर्तनाला टाळ नको घेऊ. तुमचे गुरु काय करत्या, डोळे झाकून बसत बसत डोळे झाकून. काय गुरुला दिसत नाही का बाहेर? आमचे गुरु भाकरी खात नाही, सफरचंद आणतात आणि लिहून देतात कागदावर 3 किलो सफरचंद. मग इकडं चालू नाही, मग इकडून चालू आहे का? एका वाक्यात सांगतो तुम्हाला, सर्वा घटी देहादेवी तैसा हृदयामध्ये मी. या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय इतकी एकात्मक शक्ती दुसरी कुणाकडे नाहीच. आणि वारकरी संप्रदाय काय करू शकतो या परिसरानं सत्यानं दाखवून दिलं. एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 50 लाख रुपये लागले असते. आणि यांना गप बसवाय 500 पोलीस लागले असते. मग आता मलाच तुमच्या कमिटीनं 7-8 लाख द्यायला काय हरकत आहे बा? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, त्याला इंद्रिकर आपला माणूस आहे, गरीबाला विनोदाचा भाग सोडा. मला ही आपली ताकद नाही, हे ज्ञानोबा तुकोबाचं काम आहे. ही आपली ताकद नाही, हे मच्छिंद्रनाथाच्या समाधीची ताकद आहे. आणि आता हा भाग पवित्र झाला. आता खरंच सांगतो तुम्हाला, आदिनाथ उमा बीज प्रगटले हे तत्व वारिंगे महाराजांनी त्यांच्या सगळ्या भक्तांनी आत्ता दाखवून दिलं. आदिनाथ उमा बीज मच्छिंद्रा लादली, त्याची प्रेम मुद्रा, ह्या जागेची किंमत वाढली. नवे नवे ही जागा आता 7 दिवस पवित्र झाली. अन्नदान झालं, दान धर्म झाला. म्हातारी मारायची आहे इथं, आपण कुणी तुम्ही ना काळजी करत नाही. मी म्हातारी मारल्याशिवाय तुम्हाला सोडित नाही. म्हातारीला पोरं 16 आहेत आणि म्हातारीचा पहिला पोरगा आहे गेलं बॉम्बांना काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, आणि पाया पडून सांगतो राग आकडा 3. म्हातारीचा तिसरा पोरगा आहे लोभ. एक वाक्य सांगा, आचरण चांगलं ठेवा, मान आपोआप मिळेल. मानाला बोर्ड लावायची काही गरज नाही, बोर्ड लावायची गरज नाही. बोर्ड लावायची प्रसिद्धीची काही गरज नाही, ती कर्तृत्वानं होते. सोनाराच्या दुकानाचं बोर्ड जरी बारीक असलं तर गिराईक 61,000चं आहे. आणि भेळीच्या दुकानाला नुसते कागद कापू मिळालं एक जण, पण रुपया घालला नाही. आणि भेळीच्या दुकानाचं गिराईक कसं राहत आहे, कांदा काप, मटकी टाक, लिंबू पेंड लिहून ठेव. वारकरी संप्रदाय हे सोन्याचं दुकान आहे. वैष्णवांचा मार खेळा थोडं पुढे सरकायचंय म्हणजे करंट लागलाय. पहिला झालाय काम, अजून 16 आहेत. एवढे आज सांगायचे मग पुढे सरकायचंय. म्हातारीला पोरं 16 आहेत. पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ, चौथा पोरगा आहे मद. आणि आज मद जास्त झालाय. मद आता बोलू नये, तळतळी ती महाराज आमच्या सारख्याला दम निघत नाही. खरं बोलतो मी, त्याची फळं भोगितो.
महाराज आज लोक फक्त जिवंत आहेत, मेले नाही म्हणून. नाही तर लोक धर्म आणि संस्कृतीच्या बाबतीत संपलेली लोक आहेत. लोक फक्त कडक कपडे घालतात, भारीतला ब्रँड वापरतात, सेंट मारितात आणि पांढरी केस काळी करून मी काढून बोंबलत हिंडतात. नाही तर धर्माच्या बाबतीत लोक संपले. काय मत आहे तुमचं? लोक फक्त स्वतःला शहाणे समजतात. एकच वाक्य सांगतो, थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही, हे कीर्तनात बसलेल्या लोकांची चित्र आहेत. काय मत आहे तुमचं? थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ बैठकीला नाही आला. साखरपुडा झाल्यावर तो भाऊ जसा रडला, माझी मुलगी जाणार आहे, माझ्या भावाने बोलायचं नव्हतं पण माझ्या ओट्यावर बसावा लागत होता, पण तो आला नाही आला. साखरपुडा झाला तर भाऊ डसडसे, पोरगी डसडसा रडली. हो, भांडण माझ्या बापाचं आणि माझ्या चुलत्याचं होतं. मी काय केलं? माझ्या चुलत्याने मला आशीर्वाद द्यायला यावा लागत होता, पण तो आला नाही. आज कोरोना झाल्यापासून महाराज इतका मध वाढलाय की 99 लोक 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनात आनंद लुटता आला नाही, असं बेवड्यांचं म्हणणं आहे. हसण्यावारी गोष्टी लिहू नका, त्याच्या पुढच्या डोक्याला मुंगे येतील. हा विनोद आहे? हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? या 4 वर्षात लाज वाटते दहाव्याला जायची. लाज वाटते हो दहाव्याला जायची लाज. 22 वर्षाच्या मुलानं मरावं आणि 50 वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावं. हा न्याय कोणता? कोणता न्याय? 22-24 वर्षाच्या पोराने मरावं आणि 60 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडावं. हा कोणता न्याय? पण ती वेळ आली का? 17 आणि 18 वर्षाच्या पोराच्या दाव्याला प्रवचन करायचे, ओव्या घ्यायच्या कोणत्या? काय पुरींचा? पुरींचा अभ्यास करा तुम्ही. ह्या 4 वर्षात पुरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही. तुम्ही अभ्यास करा. पुरी डॉक्टर, इंजिनियर, CA अशा टॉपच्या पोरांच्या कधी नादी लागत नाही. पुरी नुसत्या भंगार पोरावर प्रेम करणार. भंगार, एकदम भंगरी पोऱ्या. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, पोर त्याला बिलात. आणि पोर काम काय करतय? ही रिव्हरच्या मोटरी चोरीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणती मी ह्या डोळ्यात पाय काय नटवा दिगत. राग येतो लोकांना. फक्त सांगा हा विनोद आहे का? या 4 वर्षामध्ये जो बाप कधी रडला नव्हता तो बाप पोरीने रडवलाय. बाप पोरगी पळून गेल्यावर रडला आणि सामान्य क्रिया झाली. परत नीट आहे का? ही गोष्ट खोटी आहे का खरी? बोला. बांगल्यातून पोरी पळून गेल्या तर भिकार पोरा संघ कामाला जातात आणि त्या इंदुरीकरला शिवाय देतात. प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया नहीं, फिर मारो झक. बांगल्यातून पुरी गेलून गेले तर कामाला जात. आम्ही बोलत नाही. विनोद आहे का? कुठं वागतोय आम्ही? कुठं वागवतो? फक्त खरं बोलायचं नाही. कोणी बापाने खांदा दिलाय मुलाला, गोष्ट खरी आहे का खोटी? बोला. खरे. आज महाराज एखाद्याचा मुलगा जर तरुणपणात मेला, त्याचं प्रेत जर बांगुडीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या हाणतात. उड्या! काय माहित त्या पोरानं की माझा बाप गेलाय? काय माहित त्या पोरानं की माझी आई विधवा झाली? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाने काय केलं का? माझ्या बाबाला सगळी लोक अंगावर घालतात, काय केलं का आई? आणि प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग? कुठं चालवलं ग? आणि प्रेत पेटवलं होती. पोरं म्हणतात, आहे काय केलं ग माझ्या बाबाने? माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं आहे.
पेटलाय माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग शाळेतल्या पोरांना म्हणतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये खेळतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतं. त्याला पोरं विचारतात तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मी खेळत नाही. ती पोरं म्हणतात तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येताना आईला म्हणतात मेलाय माझा बाप. या 4 वर्षामध्ये तिसरीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. काय मदत? दारू पिणाऱ्या सगळ्या लोकांना सांगतो दारू भरपूर प्या. दारूवर कोणी बोलायचं नाही, दारूवर बोलायचं नाही, धर्मावर बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही. जो बोलेल त्याचा गेम. हा कलियुगात पथ्ये पाळायचे, बोलायचं नाही, दारूवर बोलायचं नाही. आमच्यासारखे बोलले का आमची लगेच क्लिप. इंदुरीकरांनी भाविकांच्या भावना दुखवल्या, झाला गेम. त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. मेलो 13च केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं, पण ईळ भरपट्टी, फळे वाटव 13च केळं. 11 कार्यकर्त्यांनीच खाली, 2च केळं शिल्लक राहिली. उबदार वस्त्रे वाटव, भिकारी तो आपल्यावर रागा वडून आणल्या. खरं बोलायचं नाही आणि माझा आयुष्यात तोच मोठा गुन्हा आहे. मी सगळ्यात मोठा गुन्हेगार काय आहे तर फक्त खरं. पण सांगा मला, जाऊ द्या मरू द्या, परत बोलू नका. ही कीर्तनं गरजेची नाहीत, गरजेची नाहीत. तुम्ही काहीच बोला. चला थोडं पुढं. ते पोरग बापाचं. तुम्ही दारू पिणारे लोक ध्यान, दारू भरपूर पितात, काय माझं म्हणणं नाही, कारण दारू बोलायचं नाही कोणी. दारू भरपूर प्या, आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू वापरा, वॉशिंगला दारू वापरा. फक्त तुम्ही बायका करू नका. दारू प्या लागल तेवढी. आता संध्याकाळी मरणाची प्या, उलथा तिकडं काही करा, फक्त बायका करू नका. का माहिती का? दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं ना महाराज दारुड्याला लई वाईट बोला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल काय बांधलेलं आहे. आणि हे लग्न जमावणारे दलाल आहेत ना, मधले दलाल, हे कमिशन घेणारे नालायक नीट आहे का? 50,000 रुपये घेता नालायक जमवायची. पुरी कोण 50. रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गेली, आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहता का नाही? 1 काम, 2 क्रोध, 3 गेलं बॉम्बाला, लोभ, 4 मद, 5 मत्सर, 6 अहंकार. किती झाले? 6. पुढे ऐका.